इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. प्रेस मीडिया लाईव्हच्या बातमीची थेट मुख्यमंत्र्यांकडून दखल. आरोग्य आणि महसूल कर्मचाऱ्यांना दिलासा. शासकीय सेवेत बदली म्हणजे काय तर साहेबांची सोय आणि कर्मचाऱ्यांची होरपळ. एखादा अधिकारी किंवा कर्मचारी एका जागी जरा पाय रोवून बसतो न बसतो तोच त्याच्या बदलीचा हुकूम हातात पडतो. काही विशिष्ट मेहरबान अधिकाऱ्यांच्या तर इतर वारंवार बदल्या होतात की आज साहेब कोणत्या खुर्चीवर बसलेत हे शोधायला गल्लीतल्या ज्योतिषाला विचारावं लागेल. प्रशासकीय सोयीच्या नावाखाली चालणाऱ्या या चक्रव्यूहावर प्रेस मीडिया लाईव्हने 16 जून 2026 रोजी बदली एक प्रशासकीय सोय या विशेष लेखातून आणि रोखठोक बातम्यांमधून प्रशासकीय दप्तर दिरंगाईवर प्रकाश टाकला होता. पुण्याचे अभ्यासू नागरिक डॉ. तुषार निकाळजे यांनी या गंभीर विषयाकडे थेट राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात अत्यंत संवेदनशील एक कटू सत्य मांडले होते. सरकारी कर्मचारी हा काही केवळ कागदावरचा आकडा नसून त्यालाही आई वडील, पती पत्नी, मुलांचे शिक्षण, प्रवासाचे अंतर, स्वतःचे आजारपण या मानवी समस्या असतात. अवेळी आणि वारंवार होणाऱ्या बदलांमुळे कर्मचाऱ्यांचा मानसिक ताण वाढून त्याचा थेट परिणाम प्रशासकीय कामाच्या गुणवत्तेवर होतो. हे वास्तव त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. आनंदाची आणि कौतुकाची बाब म्हणजे प्रेस मीडिया लाईव्हने प्रसिद्ध केलेल्या बातमीची आणि डॉक्टर निकाळजे यांच्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाशी तातडीने चर्चा करून कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन सुधारणेस हिरवा कंदील दाखवला आहे. या सकारात्मक पाठपुराव्याचा वहिला परिणाम जून 2026 मध्येच दिसून आला, जेव्हा पुणे जिल्ह्यातील तब्बल 285 महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी समुपदेशन चर्चा पार पडली. एवढेच नव्हे तर नुकतेच 10 ऑगस्ट 2026 रोजी आरोग्य विभागाने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. पूर्वी आरोग्य कर्मचाऱ्याला बदलीसाठी मे, जून किंवा सप्टेंबर, डिसेंबरच्या ठराविक मुहूर्ताची वाट पाहावी लागायची. पण आता या नव्या निर्णयानुसार कर्मचाऱ्याने वर्षातील कोणत्याही महिन्यात कौटुंबिक किंवा वैद्यकीय अडचण मांडून अर्ज केल्यास पडताळणी करून बदली केली जाईल. सरकारी दप्तर दिरंगाईच्या विश्वात जेव्हा अशा प्रकारे सहानुभूतीपूर्वक आणि व्यावहारिक सुधारणा होतात तेव्हा प्रशासनाचा चेहरा थोडा अधिक मानवी आणि संवेदनशील दिसू लागतो. डॉ. तुषार निकाळजे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रेस मीडिया लाईव्हच्या सामाजिक भान जपणाऱ्या बातम्यांमुळे हजारो कर्मचाऱ्यांना मिळणारा हा दिलासा नक्कीच कौतुकास्पद ठरला आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.